हॅलो नमस्कार मंडळी, मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा मऊ स्वादिष्ट आणि सुंदर रंगाचा हलवा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे घेतलाय 500 ग्रॅम दुधी भोपळा. दुधी भोपळा सोलून घेतलाय आणि त्याचा आतील मऊ भाग व बिया काढून किसणीने किसून घेतलाय. हा दुधी भोपळा किसल्यानंतर जवळजवळ 4 वाटी असा झालेला आहे. किसलेल्या दुधीला थोडं पाणी सुटलं होतं, ते आता हलक्या हाताने काढून पिळून घेतले. आता कढईमध्ये 3 चमचे तूप गरम करून घेतले. त्यामध्ये किसलेला दुधी टाकून घेतलाय आणि दुधीचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घेतले. आता यामध्ये 2 कप दूध घालून घेतले. झाकण लावून दुधी मऊ होईपर्यंत शिजवून घेतलाय. मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचं, म्हणजे दुधी तळाला लागणार नाही. आता झाकण काढून घेतले व एका वाटीत थोडं दूध घेऊन त्यामध्ये हलकासा हिरवा रंग मिसळून घेतलाय आणि हे रंगाचं दूध हलव्यामध्ये घालून छान मिक्स करून घेतले. रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण थोडासा टाकल्यामुळे कलर खूप छान येतो. दूध थोडं आटत आल्यानंतर यामध्ये 3 चमचे मिल्क पावडर घालून घेतले. मिल्क पावडर छान मिसळून घेतल्यानंतर आता यामध्ये 3/4 कप साखर घालून घेतली. साखर विरघळल्यानंतर हलवा छान परतून घेतलाय, जेणेकरून हलवा कढईला चिकटणार नाही आणि छान मऊसूद असा होईल. आता दुसरीकडे एका छोट्या तडक्या पॅनमध्ये मी तूप गरम करून घेतले आणि त्यामध्ये मनुके घातलेत. मनुके फुलल्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालून हलकेच परतून घेतलेत. ड्रायफ्रूट हे नेहमी शेवटी घालायचे, त्यामुळे त्यातील क्रंचीनेस हा चांगला राहतो. जर तुम्ही सुरुवातीला ड्रायफ्रूट घातले तर हलव्यामध्ये ते मऊ पडून जातात व चवीला चांगले लागत नाहीत. शेवटी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतले आणि सगळं छान मिक्स करून घेतले. आपला दुधी हलवा तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं खरं जग आहे. चला तर बाय.